हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर नवीन दिवसाची नवीन मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि हे मॉप आम्ही ना वापरायला पण चालू केलंय. कारण की ना त्याचं रिझन असं आहे की आमची जी कामवाली आहेत ना तर ती ना म्हणजे मी आधी सांगितलंच की काहीतरी प्रॉब्लेम म्हणजे काहीतरी सांगतात कारण बरं का आज हे तेच ते आली होती आणि मग 2 दिवस झाले आली नव्हती. आणि आता असं होतंय की आपण बघा आपलं काही एवढं काम नसतं, 2 माणसांचं इतकुसच काम असतं आणि तेवढ्यासाठी आपण म्हणजे काय होतं की 4 भांडी पण आपण बसतो की नाही कामवाले तर ती करेल ह्या हिशोबाने. मग माझं काय होतंय एक एक 2-2 दिवस ती येत नाही, 3 दिन कधी तर गॅप पडतो आणि मग ती भांडी अक्षरशः अशी वास मारायला लागतात, वास जे की 4च भांडी असतात. असं नाही की मी घासत नाही, म्हणजे होतं असं की आता ती 6 पर्यंत येते, मग 6 पर्यंत जर नाही आली तर 6च्या नंतर मग घरातलं पहिलं झाडू पोछा करेपर्यंत मला 7-7:30 वाजतात. त्या नाही आल्याच्या नंतर सुरुवात, त्याच्या पुढे नंतर मग ते आवरलं की जेवण बनवायचा टाइम होतो. जेवण बनवून लाईव्ह घ्या, परत ते पॅकिंग करा, हे सगळं मी रात्री करते. दिवसाचं मला शिलाईचं कटिंगचं काम असतं, मग हे सगळं रात्री करते. ते करता करता 10-10:30 वाजतात. त्याच्यानंतर किचन ओटा आवरेपर्यंतच 12 वाजतात. मग ते भांडी धुवायचं ना राहून जात होतं. म्हणजे मी अशी कधीच ठेवत नव्हती जी की अशी माझी राहायची. आणि असं नाही की ती नाही आली म्हणून ठेवली, पण कसं एखाद दिवस सुट्टी मी म्हटले की आठवड्यातून एखाद दिवस की ठीक आहे, ते पण सांगू ना की मी उद्या येणार नाही, म्हणजे आपण आपली जेवण झालं की पटकन भांडी धुवून घेतो ह्या हिशोबाने. आणि मग ते आल्या होत्या आणि मग आम्ही म्हणजे आता थोडाफार राग तर आपल्याला येतो, आपण किती काय झालं मला अजिबात वाटत नव्हतं असं की काढून टाका वगैरे. पैसे पण असं जास्त कमीचा हिशोब नव्हता, पण मग मी म्हटलं की नाही करवाना दीदी मुझे काम रहने दो. आणि असं मी म्हटलं, मग ती कमीत कमी तिने असं तरी बोलायला पाहिजे होते की मैं कल से टाइम पे आऊंगी किंवा की क्या हुआ दीदी ऐसा क्यों वैसा क्यों, असं काहीच नाही. म्हणजे गपचूप अगदी म्हणजे माझ्या प्रश्नाला उत्तरही नाही दिलं. अक्षरशः डायरेक्ट निघून गेले. म्हणजे इतका ॲटिट्यूड बापरे. तशी ते ना खूप चांगले आहेत, म्हणजे माझं काय पण काम असेल ना पडलं सडलेलं तर ते करतात. पण काल माहीत नाही इतका ॲटिट्यूड असं म्हणजे ॲटिट्यूडनी ते बोलत होत्या. मग बोलले तर नाहीच, म्हणजे ॲटिट्यूड दाखवला आणि गेली. कमीत कमी म्हटले असते ना मी की उद्यापासून टायमिंगवरती येईल वगैरे, मला खूप कसं तरी होतं. कारण ऑलरेडी त्यांची ना लेट येण्यामुळे ना या आमच्या ज्या सोसायटीमध्ये कामं होती नाही सगळी, तर ती सगळीच कामं त्यांच्या हातनी गेलेली आहे. जे की माझं होतं ते पण आता गेलं. मला वाईटही वाटतंय. तेवढे पैसे ना न काम करताय मी तर म्हणजे द्यायला तयार आहे जर एखाद्याला गरज असेल. पण हे असं बरोबर नाहीये की सांगून राहावं असं माझं म्हणणं आहे. आणि काल अक्षरशः आमच्या आता दादाही होते तर ते नॉनव्हेज बनलं होतं. नॉनव्हेजची भांडी आपण संध्याकाळी नाही धुतली, सकाळपर्यंत जरी ठेवली ना तर त्याचा वास येतो, जे की मला नाही आवडला. आणि मग मीही बोलले. तर ही अशी स्टोरी आहे. त्याच्यामुळे आता हे आम्ही साफसफाई सगळी करायला चालू केली. आणि खरं सांगू, आज आम्ही साफसफाई केली घराची, बघा कसलं स्वच्छ एकदम. म्हणजे आपण करण्यालाही फरक असतो. वेळ खूप गेला, मी नाही म्हटलं, मग 2-3 तास होता. भांडी वगैरे हे ते सर्व. आणि बाकीच्यांचं काय चाललंय दाखवते. तर ह्या पोराला ना वाचायला शिकवते. 15 दिवस सुट्ट्या बोर्डच्या एक्झाम असल्यामुळे, जे की त्याला मला काय माहित, तुला जे लिहायचं ते लिही. मी फक्त तुला शब्द तयार करायला सांगितलेत. मग झालं का मोर. आणि ही पोरगी तर मस्तपैकी शिकलेली आहे बरं का शिवायला. म्हणजे काल तिने एक प्लाझो शिवलाय, सुंदर झाला होता. आज तिने दुसरा शिवलाय, म्हणजे हा मी कटिंग करून दिलेला आहे, फक्त शिवलाय. कटिंगचं सोपंच आहे, पण शिवलाय तिने आणि अगदी 5-10 मिनिटातच रेडी झालाय. तर आता टॉप बाकी आहे. आता टॉप झाला ना मग आम्ही संध्याकाळपर्यंत मग टॉप पण आता तिला शिवायला सांगणार आहे. चुकलं तर चुकलं, काय हरकत नाही, कारण शिकणार कधी, चुकलं तरच येतं. प्लाझो तर चुकल्यासारखा बिलकुल वाटत नाही, छान वाटतंय. इलॅस्टिक बरोबर नाही लागलं का, तर तिला थोडी भीती आहे की इलॅस्टिक व्यवस्थित लागणार नाही वगैरे. पण ठीक आहे ना, फर्स्ट टाईम आहे. फर्स्ट टाईम मी सुद्धा केलं असेल ना तेव्हा पण मला इतकं परफेक्ट नसेल आलं इलॅस्टिक लावता, जे की तुला छान जमले. आणि काल तिने इलॅस्टिक मी लावून दिलं होतं. एक फोल्ड नव्हता टाकता येत तिला काल होता, पण आज तिला फोल्ड टाकता आला, हेच खूप आहे. कारण की आता नेक्स्ट टाइम शिवताना तर अजून परफेक्ट येईल, आहे ना, समजेल तरी की कसं काय बऱ्यापैकी. तर टॉप शिवायचा आता आणि मग आता ट्राय करून दाखवतो आम्ही कसा दिसतोय. चला, तर आता ही टॉप दिखातो अपना नजारा आता. अग पुढे तरी की कसं दिसतंय तरी बघू दे. चल आता ग बाई, घेऊ नको येऊ. तर हा असा ड्रेस शिवलाय मॅडमनी.
सगळं तिचं तिने शिवलंय, गळ्यामध्ये थोडासा चुकलाय, बाकी छान आहे. काय झालंय तिथं? तिथं दबलंय शोल्डर जास्त असं वाटतंय, या शोल्डर लय जास्त दबलाय तो, काहीतरी मॅटर तिथं झालाय तेवढ्याच. बाकी बाकी छान आहे. बाकी उंचीला वगैरे मस्त बसलाय. कपडा बरं का 2.5 मीटर होता, 2.5 मीटर मध्ये मस्त कॉर्डसेट झालाय. नीट तर उभा राहत बघू दे तर कसं दिसतंय. छान दिसतंय ग, तू बघ तर व्हिडिओ मध्ये किती भारी दिसतंय ते. ती शोल्डर मध्ये टीप अडकली, काहीच नाही झालं ते. ज्यावेळेस शिवलेस का नाही त्यावेळेस खालचा कपडा त्यात अडकलाय, ती टीप काढली उसवली की एक धागा अटकलाय त्याच्यामध्ये. बरं तसंच ते बा पॅन्ट किती परफेक्ट प्लाझो, किती सुंदर कॉर्डसेट आहे हा माहिती. तर मस्तपैकी कपड्याचा शिवलेला आहे. कपडा कमी आहे बरं का, म्हणजे बारीक आहे आम्ही लोकी, त्याच्यामुळे आम्हाला बसलाय तो 2.5 मीटरमध्ये. नाही 3 मीटर कपड्यामध्ये एकदम परफेक्ट बसेल. पॉकेट पण देता येतील किसे विषय, अजून सुंदर वाटतं. जरा घे की टर्न असं. चला तर आता पहिल्यासारखं परत एकदा रुटीन सुरू होणार आहे. म्हणजे रोज तेच तेच काम. खरं सांगायचं ना, मला भांड्या घासायचा इतका कंटाळा येतो ना. मला आधी कमेंट यायच्या जरा घासून घासून घास म्हणून जोराजोरात. तर होतं असं की ताकद माझ्यात नाही असं होऊ शकत नाही. म्हणजे मी खूप जास्त म्हणतो ना आपण, माझ्यामध्ये इम्युनिटीसुद्धा आहे बरं का. पण होतं असं की कंटाळून थकून जातो संध्याकाळपर्यंत. त्याच्यामुळे मग असं वाटतं कधी यार एवढे भांडी घासतात. थोडे असतील ना 4-5 तर काय वाटत नाही, पटकन धुवून घ्या. पण जास्ती राडा पडला असेल ना तर धुवू वाटत नाही. आणि आज मी टोटली मला वाटतं जे बकेट आहेत ना तर 4 पलीकडचे जे ना धुतलेत, घासलेत टोटली 4. आणि सानिकाने झाडू पोछा मारला, तिला 1.25 तास गेला असेल झाडू पोछा सगळं चकाचक करेपर्यंत. तिनं सगळं आवरलं आणि मग मी भांडी घासून घेतली. असं दोघीने आम्ही केलं. ती म्हटली हा आता शिवलाय ड्रेस तर तुम्ही पण घाला घडी मोडा. तिनं स्टार्टिंगला मला घालायला दिलाय. बाकी तुम्हाला याचं तुमचं याच्यावरती काय मत आहे की मी म्हणजे परत त्या दीदींना काम करायला लावायला पाहिजे की नाही, किंवा कामवाली लावायला पाहिजे की नाही. मला असं वाटतं की भांड्याचं मला पोछा झाडू लावायला खूप आवडतं. मला फक्त प्रॉब्लेम भांडी घासायचा आहे. मला असं वाटतं की कधी कधी डिशवॉशर घ्यावा, पण त्याच्यामध्येच अजिबात खरकटं जाऊ द्यायचं नसतं. म्हणजे भांडी आधी क्लीन चकाचक करा आणि मग त्या डिशवॉशरला लावा. ह्याला काय अर्थ आहे. म्हणजे आता आपण जेवल्यानंतर थोडंफार तरी आपली भाजी किंवा काहीतरी ताटामध्ये राहतच ना. असं थोडी की सगळंच धुवून निघतं त्यावेळेस. तर मला तो थोडासा डाऊट आहे. बाकी आत्ता तर मी घेणार नाही, कारण आत्ता थोडं सेविंगकडे लक्ष द्यायचं आहे. त्याच्यामुळे आता डिशवॉशर किंवा अशा गोष्टीकडच्या नादी लागणार नाही. कारण आत्ताच आम्ही आयफोन घेतला आहे, परत तो सॅमसंग फोन घेतला आहे तो. तर एवढं सगळं त्याच्यानंतर आता नाही, कारण त्याचं पण आता क्रेडिट कार्डचे EMI वगैरे हे तेच जातील. त्याच्यामुळे आता काही डिशवॉशरच्या नादी लागणार नाही. पण बऱ्याच जणांकडं आहे, पण मला नाही वाटत की युजफुल आहे म्हणून. उगाच पैसे वेस्ट आहे. थोडं स्वस्त पण नाही, महाग आहे ते. थोडं 5-10 हजाराला असलं तर गोष्ट वेगळी असते, पण इतकं नाही. तर ठीक आहे, चला तुम्हाला कसं वाटतंय, म्हणजे काय वाटतंय तुम्हाला ह्याच्याविषयी मला सांगा. कारण बघू थोडे दिवस कसं ॲडजस्ट होतंय आणि मग कसं होतंय बघू. नाही तर मग परत आपलं ट्राय करूयात दुसरी लावायचं, असं माझा विचार आहे. कारण आता तर काम एवढं नसणारच आहे. गरमीचे सीझन चालू झाला आहे, त्याच्यामुळे आता कॉटनचे ड्रेस सोडून दुसरं काही एवढं काम असेल मध्ये मध्ये लग्नाचे वगैरे कपडे याच्या व्यतिरिक्त. आणि मग हे सगळं ॲडजस्ट होऊन जाईल, मला जास्ती काय लोड येणार नाही. तर असा एक सुरू आहे डोक्यात. पण हे सगळं ना झालं, अचानक झालं, काही करायचं तर नव्हतं पण झालं. आणि मेन पुढच्यानेही काहीतरी रिस्पॉन्स केला पाहिजे, बाबा नको की ठीक आहे हे झालं ते झालं असं. त्यांनी काहीच बोलले नाही तर मग मलाही काही समजलं नाही. आणि मग ठीक आहे जाऊ दे. आणि दुसरी गोष्ट, फोन वगैरे असताना तर विचारता येतं आपल्याला की बाबा काय झालं का नाही वगैरे. मग फोन पण नाही आहे त्यांच्याकडे, मग ते सगळं संपलं, जाऊ द्या. तर त्याच्यानंतर बघा फोटोशूट केलं होतं. तर हा पहिला ड्रेस आहे बेबी पिंक कलरचा. आता बघा त्याच्यानंतरचा आहे पर्पलचा. सगळे कॉम्बो होते आज बऱ्यापैकी. बाकीचे ड्रेस होते पण फक्त कॉम्बो मी तुम्हाला इथं दाखवते. कॉम्बो म्हणजे की फुल सेट, म्हणजे त्याच्यामध्ये ड्रेससोबत सगळंच येतं असं. आणि हा एक धोती पॅटर्न खानामध्ये ट्राय केला आहे. तर ह्याच्या व्यतिरिक्त जी दुसरी धोती असते ना तर ती पण आता मी 2-3 दिवसात ट्राय करणार आहे. आता थोडंसं कामाचा लोड पण कमी आहे. तर हा आहे शेवटचा कॉम्बो. कसा वाटतोय हा ड्रेस? काजल ताईंनी मागवलाय, मस्त वाटतोय ना? ए बाई ताई वगैरे काय म्हणू नको, काजल म्हण. तर सानिकाला सुद्धा ना सेम जम्पसूट घेतलेला आहे जसा माझ्याकडे होता ना. म्हणजे छान आहे ना, म्हणजे ट्विनिंग करायला मस्त. बाहेर जाताना दोघी सेम सेम घालून जायचं. आमचा एक प्लॅन आहे, तर बघूया तो सक्सेस झाला तर मग तिकडेच, नाही झाला तर नाही झाला.
तर कशी दिसते सानिका नक्की कमेंटमध्ये सांगा. बोल ना. तर इथे ना आम्ही कवर लावलेला आहे आणि खरंच इतका भारी दिसतोय. पण आता आमचं म्हणणं आहे की हा गोल्डन जरा आमच्याकडे खराब होईल, तर त्याच्या बदली मी 2 पिंक किंवा 2 असे घ्यावेत. पण ते कॉन्ट्रास्ट मस्त वाटतंय कारण मला ना बॅकग्राऊंडसाठी, तर त्याच्यामुळे मग म्हटलं बॅकग्राऊंडलाही छान वाटेल ना. ते माझं सगळं या साईडला आहे ना, जसं की डेकोरेट केलेलं वगैरे ते मूर्ती किंवा हे पॉझिटिव्ह फ्रेम विशलिंगची असे बरेचसे बर्थडे गिफ्ट वगैरे भरपूर इकडं आहेत त्याच्यामुळे. आणि आता आम्हाला ना हे सगळ्या घड्या घालायच्या आहेत. म्हणजे शॉपिंग व्हिडिओ जेवढं एवढं बनवणं सोपं ना तेवढंच ना मुश्किल आहे. आता चला आता घड्या घालायच्या त्या. तर मस्त वाटतोय ना ड्रेस, कम्फर्टेबल खूप वाटतं. अशा बऱ्याच जणांचा कमेंट आला होता मागच्या व्हिडिओला. तर ह्याला बॅकला चेन आहे, दाखव ग बॅक लाव ना. हे बघा अगदी इथंपर्यंत चेन आहे आणि आपण इझिली असं काही नाही की इझिली आपण कुठेही म्हणजे बाहेरही वेअर करून जाऊ शकतो, एवढं काही प्रॉब्लेम येत नाही. जसं की बऱ्याच जणांना वाटते की खूपच प्रॉब्लेम येतात वगैरे, तर स्वतः आपण वेअर करू शकतो. आणि जो दुसरा आहे ना तो तर ना पुढच्या बटनांचा आहे, त्याच्यामुळे तर तो डाऊटच नाही. आता चेन लावताना थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो, पण पुढचे बटन आहेत माझ्या त्या दुसऱ्यावाल्याला, त्याच्यामुळं ते तर मस्तच वाटते. बाकी घेऊ शकता, स्टाईल कराय कधीमध्ये वेगळं काहीतरी ट्राय केलंच पाहिजे. सारखं काय ते कुर्ता सेटन हे ते जीन्स, त्याच्या व्यतिरिक्त खूप ऑप्शन असतात जे की आपण मिडल क्लासवाले तर नाहीच ट्राय करत. कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है. चलो अभी घड्या घालो. चला तर आता आम्ही घड्या घालतो. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय. ह्या पोराची एक ना काकी आल्यापासून लय मस्ती चालली, म्हणजे ना सारखं काकीला सोडत नाही तो, सारखं काकी काकी. आणि ती म्हटली ना गावाला जाऊ का, तर नाही गावाला पण आज जायचं. तर चला आता पसारा आवरायचा आहे. चला आता